परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पोहोचल्याच्या नंतरची ही दृश्य आपण बघतोय। इथे जो जमाव होता, जे मोर्चेकरी होते, त्यांनी आता 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिलेल्या आहेत। ज्या वेळेला हा मोर्चा काढण्यात आलेला होता, परवानगी नाकारण्यात आली होती, तेव्हा मोर्चेकरांना आधी ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर हा मोर्चा ज्या मार्गाने जाणार होता त्याच मार्गाने जाण्यासाठी परवानगी देण्यात आली। आपल्याला माहिती आहे की या मोर्चाला परवानगी देण्यावरून आणि एकूणच या मोर्चावरून एकवाक्यता नाही आहे सरकारमध्येच आणि शिवसेनेमध्येच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येच असं दिसून आलं। कारण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वेगळं विधान केलंय। दुसरीकडे परिवहन मंत्री असणारे प्रताप सरनाईक हे स्वतः या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेत आणि मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेत, त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी घोषणाबाजी केली जाते 50 खोके एकदम ओकेची। थेट जाऊयात अक्षय भाटकर यांच्याकडे। येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अशा पद्धतीने बेकायदेशीरित्या पोलिसांनी जर कोणाला अटक केली असेल तर ते प्रताप सरनाईक कधी सहन करणार नाही। कोण आला रे? काय करता तुम्ही? हे चुकीचं झालंय ना, म्हणजे ज्या पद्धतीने चाललेलं आहे। चला हे उबाटा आणि मनसेचं राजकारण हे चालूच राहणार आहे, पण शेवटी प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी लोकांसाठी आहे हे सिद्ध झालंय। प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया येताना आपण पाहतोय, पोलिसांनी जर कोणाला अटक केली असेल तर ते सहन केलं जाणार नाही। अरे हो आहे ना, थांबा ना। अरे ढकल। तर मराठी भाषेच्या संदर्भात निघालेला हा मोर्चा मीरा रोड स्टेशन परिसरामध्ये होता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः या मोर्चाच्या इथे पोहोचले होते सहभागी होण्यासाठी। मात्र त्यांच्या समोर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या। दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना मनसे हे राजकारण सुरूच राहील असं सरनाईक यांनी म्हटलंय। बोलतोय तर प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया आपण बघतोय। मी नेहमी मीरा रोड मधल्या मराठी माणसाच्या बाजूने आहे असं सरनाईकांनी म्हटलंय। पोलिसांनी आतापर्यंत जर कोणाला अटक केली असेल तर ते सहन केलं जाणार नाही। यासोबतच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या संदर्भातही त्यांनी भाष्य केलंय। या दोन्ही पक्षांचं राजकारण सुरू राहील असं त्यांनी म्हटलंय। अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत। अक्षय, मी सध्या त्याच ठिकाणी आहे। इथे थोड्याच वेळापूर्वी प्रताप सरनाईक आलेले होते, ज्यांनी मगाशी विधानसभेत असं म्हटलं होतं की पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात मी मीरा भाईंदरमध्ये जातो आणि इथले ते स्थानिक आमदार देखील आहेत आणि त्याचमुळे ते या ठिकाणी आले होते। पण इथल्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध केला की ते आता पुन्हा गेलेले आहेत। त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे जसं की राजकारण या ठिकाणी चालतं आहे, मनसेचं आणि ठाकरे गटाचं हे राजकारण आहे असा त्यांनी आरोप देखील केलेला आहे। इथे जेवढे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी त्यांना विरोध केला। काय झालं तो मगाशी प्रताप सरनाईक तुम्ही विरोध नेमका का केलात? प्रताप सरनाईकने मागे जे स्टेटमेंट केलेलं ते मराठी विरोधात केलेलं होतं, त्याच्यामुळे लोकांनी तिरस्कार केला त्यांचा। काय तुमचं काय मत आहे? नाही, मत असंच आहे की काही दिवसांपूर्वी साहेबांनी असं म्हटलं होतं की मीरा भाईंदरमध्ये आलो की आपोआप माझ्या तोंडातून हिंदी बोलायला लागते।
तर अशा माणसाला आम्हाला सांगणं गरजेचं होतं की हा मराठी भाषांचा मोर्चा आहे आणि मराठी भाषिकांच्या मोर्चात आपोआप यांनी पाय मागे लावून निघायला पाहिजे आणि तेच इकडच्या मराठी भाषिकांनी केलेलं आहे. सर तुम्हाला काय वाटतं प्रताप सरनाईकांना विरोध का नेमका केला? याच मंत्र्यांनी काही दिवसा अगोदर जेव्हा अधिवेशनाच्या तिथे उभे होते त्या टायमाला त्यांनी काय सांगितलं की मी कडे निरोप दिलेले आहेत पोलिसांना की गुन्हे दाखल करा, इकडच्या मराठी माणसांवर गुन्हे दाखल करा. पण आज ते इथे आलेत क्रेडिट माननीय माहिती मी केलं आणि त्यांना शेवटी मागे जावं लागलं. हा मोर्चा जो आहे तो मुळात जसं की मगाशी म्हणालो मी तर ही आताची दृश्य आपण बघतोय. मनसेचे सगळे महत्वाचे नेते सध्या मीरा रोड या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत. संदीप देशपांडे आणि मनसेचे इतर नेते हे सध्या रेल्वेनं मीरा रोडच्या परिसरामध्ये जिथे हा मोर्चा आहे त्या ठिकाणी जायला निघाले आहेत. तर दुसरीकडे जे मंत्री प्रताप सरनाईक या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून आलेले होते ते आता माघारी जाताना दिसत आहेत. कारण आंदोलकांनी त्यांना या ठिकाणी मोर्चात सहभागी व्हायलाच दिलं नाही. 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर आता प्रताप सरनाईक हे इथून निघून गेलेले आहेत. दुसरीकडची दृश्य संदीप देशपांडेंसोबत इतर मनसेचे नेते हे आता मीरा रोडकडे जात आहेत. अक्षय भाटकर आपल्याला अपडेट्स देतील. अक्षय, आपण आणखीन काही लोकांशी बोलूया. इथे नेमकं त्यांचं काय मत आहे ते विचारून घेऊया. काय झालं नेमकं मगाशी प्रताप सरनाईक आले तेव्हा? हो, ते आले होते. कशाला आले होते? सकाळपासून का नाही आले? सकाळपासून एवढा गद्दार आहे तुम्ही. हा, गद्दारी इथे करायला आला इथे तर चालणार नाही. मराठी माणसं सगळं हे गोठलेलं आहे. याच्यापुढे तुम्हाला मराठी माणसाचं मत पण मिळणार नाही. आणि ज्याने काल मारलं त्यांना तुम्ही नक्षलवादी बोलता. अरे तुम्ही आमच्या मराठी माणसाला नक्षलवादी बोलता. ज्यावेळी ठाण्याला एका माणसाला आमच्या मारलं तिथे तुम्ही गेलात नाही, तिथे तुम्ही बोललात नाही. आज आम्ही हे केलंय, आम्ही याच्या पुढे तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं तर मराठीच बोललं पाहिजे आणि मराठी नाही येत असेल तर आम्ही शिकवतो तुम्हाला मराठी. आज इथे या, बघा आणि मराठी शिका तुम्ही. याच्या पुढे चालणार नाही तुमची दादागिरी मोडून काढली जाणार. आपण पाहता की कशा प्रकारे लोकांचा इथे विरोध आहे की अजूनही